मूर्तिजापूर तालुक्यात डेंग्यूनं थैमान घातले असून या तालुक्यातील गावागावातून डेंग्यूची लागण झालेले रुग्ण अनेक खासगी व शासकीय रुग्णालयात दाखल झाले आहेत. यात कुरुम गावातील रुग्णांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे, तर बालकांची संख्या अधिक आहे. मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यानं खेडोपाडी घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे. पावसाळ्याच्या दिवसात ग्रामपंचायतीने साफसफाईच्या कामात दिरंगाई केली असल्यानं डासांचे प्रमाण वाढले आहे. यातूनच डेंग्यूची लागण झाल्याचे बोलले जाते. कुरुम हे गाव तालुक्यात सगळ्यात जास्त लोकवस्तीचे गाव आहे, परंतु म्हणावी तशी स्वच्छता येथे दिसून येत नाही. तर येथील आरोग्य केंद्राच्याच आजूबाजूला घाण साचली असल्याची माहिती आहे. तालुक्यातील कुरुम, मधापुरी, लंगापूर, सालतवाडा, सोनेर याशिवाय अनेक गावात डेंग्यूची लागण झालेले रुग्ण मूर्तिजापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. कुरुम येथे डेंग्यूची लागण झालेले डेंग्यू सदृश त्राप असले जवळपास 20 ते 22 रुग्ण आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे. या संदर्भात कुरुम येथील सामाजिक कार्यकर्ते व जिल्हा भारतीय जनता पार्टी सचिव बाबूभाऊ देशमुख यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी, ग्रामपंचायत कुरुम यांना माहिती देऊन सदर प्रकाराची गांभीर्यता लक्षात आणून दिली. साफसफाई झालीच नाही उन्हाळ्यापासून. ग्रामसेवकला बोललो, सरपंचाला बोललो. ग्रामसेवक जाय आपल्या शाळा आपल्या PSCच्या मागची पूर्ण नाली सफा नाही आहे, तशीच पडलेली आहे. पूर्ण गावात घाण आहे. आपल्या केव्हापासून साफसफाई तर जवळपास मार्च एप्रिल पासून नाही काहीच नाही. आता त्या दिवशी शाळेपाशी पाणी थांबलं होतं म्हणून थोडीशी साफसफाई केली तेवढी नालीची, बाकी तर नाली पूर्ण तशीच झाकलेली आहे. ग्रामसेवक काहीच नाही करत आहे. काल मी ग्रामसेवक सोबत बोलले, सोळंके, अतुल वाट दिलं होतं. लेकराला फक्त औषध दिलं, टेस्ट PSCतनी आपल्या प्राथमिक विकास रूमला गोळ्या वगैरे दिल्या. ब्लड चेक टेस्ट नाही केला, काहीच नाही केलं. गोळ्या घेतल्यामुळे सरळ आम्ही इथं झालो तापडलं. यांना माहिती देऊन सदर प्रकाराची गांभीर्यता लक्षात आणून दिली. तालुक्यात 50च्या वर डेंग्यू रुग्ण असल्याचे समजते. या संदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी बळीराम गाडवे यांच्याशी संपर्क साधला असता कुरुम येथे आरोग्य पथक दाखल करण्यात आले असून सर्वे करून उपचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचं त्यांनी सांगितले. संजय उमक, जनमत लाईव्ह न्यूज, अकोला.